नमस्कार मंडळी, तुमच्यासुद्धा बाळाचं डोकं गरम आणि इतर अवयव मात्र थंड लागतात. अशा वेळेला तुम्हालाही प्रश्न पडतो का की तापाचं औषध मात्र बाळाला द्यावं का नाही? तर तुम्हाला या अशा वेळेला थर्मामीटरने बाळाचा ताप तपासायचा आहे. जर 99.5च्या पुढे बाळाचा ताप असेल तर मात्र तुम्हाला तापाचं औषध देणं हे खूप गरजेचं आहे. मात्र 99.5च्या खाली ताप आहे आणि तरीही डोकं गरम लागतं आहे, बाकीचे अवयव थंड लागत आहे, तर त्यामागचं कारण जाणून घ्या. पहिलं कारण म्हणजे बाळाच्या डोक्याचा आकार. बाळाच्या डोक्याचा आकार हा इतर अवयवांच्या तुलनेमध्ये आणि बाळाच्या शरीराच्या तुलनेमध्ये हा मोठा असतो. त्यामुळे तिथे रक्तप्रवाह देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहत असतो आणि अशा वेळेला रक्तप्रवाह जास्त म्हणजे उष्णता जास्त आणि त्यामुळे बाळाच्या डोक्याची उष्णता आपल्यालाही इतर अवयवांपेक्षा जास्त वाटते. त्यानंतर मेंदूचा विकास हा बाळाच्या झपाट्याने होत असतो आणि त्यामुळे देखील बाळाच्या डोक्याचं तापमान हे जास्त आपल्याला वाटू शकतं. त्यानंतर बाळाचा टाळू हा नरम असल्यामुळे तिथून उष्णता ही जलद गतीने बाळाच्या शरीरातून बाहेर निघते आणि बाळाचं शरीर त्यामुळे थंड पडू नये म्हणून आपण बाळाला टोपीसुद्धा वापरण्याचा सल्ला या ठिकाणी देत असतो. हे 3 कारणांमुळे आपल्याला बाळाचं डोकं गरम आणि इतर अवयव मात्र थंड असे वाटू शकतात. त्यामुळे ते नॅचरल आहे की ताप आहे हे तपासून पहा आणि तसं असेल त्या पद्धतीने बाळावरती योग्य उपचार करणे हे मात्र गरजेचं आहे. थँक्यू.